महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। प्रधानमंत्र्याचा जन्मदिवस हा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला पाहिजे आणि या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांचा संदेश कार्यरूपाने प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे। आणि मला आनंद आहे की त्याचं निमित्त साधून आजपासून आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किनगाव पासून सुरू करतो आहोत। महाराष्ट्र राज्य असं देशामध्ये असं राज्य आहे। या राज्यात ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या संपूर्ण भारतामध्ये त्याची चर्चा होत असते आणि म्हणून महाराष्ट्राने देशाला ग्रामीण विकास, कृषी, रोजगार हमी असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, राष्ट्रीय फलोद्यान असेल, जलयुक्त शिवारमधून प्रधानमंत्री सिंचन असेल, या योजनांची एक नवी दिशा दिली। म्हणून महाराष्ट्रामध्ये जे उपक्रम चालतात यात लोकप्रतिनिधींचा गावापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जो एक दृष्टिकोन आणि विजन असं त्याची ही ताकद आहे। भाजपा मंडळाध्यक्ष फुलंब्री या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांची जनकल्याण महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी फुलंब्री तालुक्याची या ठिकाणी निवड झाली। मुक्ती संग्राम दिनाच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा। आज खरं म्हणजे आज भाग्याचा दिवस आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व सुरुवातीपासून आदरणीय हरिभाऊ बागडे नानांनी केलंय, खासदार रावसाहेब दानवेंनी केलंय। अशा या आदर्श मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज या अभियानाची सुरुवात खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मतदारसंघापासून झाली। हे खऱ्या अर्थानं आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अपेक्षेपेक्षाही जास्त या ठिकाणी या पूर्ण भागातून सरपंच आहे, त्या सगळ्या बॉड्या आहेत आणि विशेष करून महिलांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि आम्ही आमचं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो की ही योजना जी आहे ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि गावाच्या विकासासाठी निगडीत आहे। ही योजनेला सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीने याच्यामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो। आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून गेल्या 11 महिन्यापासून विविध शाळेमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काम करत आहोत। त्याचबरोबर शासनाने आम्हाला मागील जे शासन निर्णय होता 24 जुलै 2024 नुसार 4.5 नुसार आम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असा शब्द दिला होता, तुम्ही जर त्या स्थापनेमध्ये व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी
रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, परंतु शासनानं नंतर परत दुसरा एक शासन निर्णय काढला आणि आम्हाला त्या ठिकाणी फक्त 5 महिन्याचा कालावधी वाढ दिली. परंतु आम्हाला या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगायचं होतं, आम्ही त्यांना निवेदन दिले की आम्हाला बेरोजगार करू नका, तुम्ही जी योजना चालू ठेवली ती नियमित चालू ठेवा आणि तुम्ही जो शब्द दिला होता तो शब्द आमच्या सर्व लाडक्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भगिनी आणि बंधूंना उचित न्याय द्यावा, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. माझं नाव रावसाहेब लोणकर. आज मी सांडू पांडुरंग जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर, आणि आज हा आमच्या मतदारसंघासाठी सुदैवाचा दिवस आहे. आमच्या माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून समृद्ध महाराष्ट्र पंचायत राज अभियानाचा सुरुवात आज माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि असं इतका मोठ्या प्रमाणातला हा कार्यक्रम प्रथमच आमच्या या मतदारसंघात पार पडत आहे आणि पूर्ण राज्याचं सौभाग्य म्हणता येईल की आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आज ऑनलाईन या कार्यक्रमाला जोडलेल्या होत्या. सर्वांनी हा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम बघितला. मी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या आमदारताई अनुराधाताई चव्हाण यांनाही एक धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आज ह्या आपल्या फुलंब्री सारख्या आणि किनगाव सारख्या ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवला. मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि